सुरेश धस हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे. हे आहेत तरी कोण? हे एक महाराष्ट्रातील एक अनुभवी राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1970 रोजी आष्टी तालुक्यातील जामगाव, जिल्हा बीड येथे झालाय. त्यांनी BA ही पदवी प्राप्त केली असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान आहे. त्यांना 3 अपत्य आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय तसं पाहिलं तर शेती हा आहे. धस यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1990, 91, 92 मध्ये आष्टी तालुक्यातील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरुवात केली. 1992 साली ते जामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून, तर 1999 ते 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी महसूल, मदत कार्य, भूकंप, पुनर्वसन, सहकार व पणन, वस्त्रोद्योग, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. धस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात पक्षांतर देखील केले आहे. ते भाजपाचे सदस्य होते, परंतु नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. तर 2018 साली ते भाजपाकडून विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. तर 2024 मध्ये त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांनी 1,40,507 मते मिळवून विजयी झालेत. अलीकडे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.